रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. महायुतीकडनं जे काही शक्ती प्रदर्शनात आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद आणि मंडळ अध्यक्षांच्या चेहऱ्यावर एक वेगळा कॉन्फिडन्स दिसते. काय भावना आहे? आज पक्षाने जे सर्व उमेदवार निश्चित केले आणि त्यांचे आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वच प्रभागातून चांगला असा नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. आज आमचे जे उमेदवार आहेत त्यांनी जी केलेली कामं आणि त्यांच्यावर टाकलेला विश्वास, त्याच्यामुळे आज जनतेने आज विजयाची पताकाच फडकवल्यासारखा आज आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. महाविकास आघाडीने आरोप केला आहे की यावेळी ठेकेदारांना कुठेतरी घरचा रस्ता दाखवायचा असे आरोप केला जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील. आरोप करायला आता विरोधकांचं दुसरं कामच नसतो. विरोधकांना फक्त आरोप करण्याव्यतिरिक्त दुसरं काही त्यांच्याकडे शिल्लकच राहिलेलं नाही. परिस्थिती त्यांची अवघड झालेली आहे. आजपर्यंत देखील, आज सकाळपर्यंत त्यांच्याकडे उमेदवार देखील भरायला तयार नव्हते कोणी, आणि त्याच्यामुळं कोणतेही आता आरोप केल्याशिवाय त्यांना माहिती आहे, जनतेला देखील माहिती आहे की काय कोणता पक्ष किती चांगल्या प्रकारे काम करतात आणि कोणते लोकप्रतिनिधी जनतेसाठी सातत्याने काम करतात. आज कोणीही आलं आणि किती वल्गना केल्या तरी सुद्धा आज भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार दिलेले आहेत ते सर्व सक्षम असेच उमेदवार दिलेले आहेत. एकदा मागच्या वेळी पण आपण उभे होता, काही थोड्या प्रकारे आपण तो पराभव झाला होता आणि पुन्हा एकदा त्याच जोमाने आता उतरताय. काय भावना आहे? खरं तर भारतीय जनता पक्षामध्ये आल्यापासून आम्हाला असं वाटतं का आम्ही खरंच नगरसेवक आहोतच. मी नव्हते, दादा होते, पण मी नव्हते तरी मला वाटत होतं मी 100% नगरसेवक आहे. आणि मला कितीतरी लोकांनी वल्गना केल्या का तुम्हाला तिकीट देणारच नाही, पण आज आमच्या प्रशांत दादांनी आणि आमच्या प्रीतम दादांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला तिकीट दिला. आणि माझी प्रभाग 10ची जनता 100% माझ्या पाठीशी आहे. आज मी प्रभाग मध्ये फिरलेच नाही, पण तरी माझ्या माता भगिनी आज तुम्ही बघितल्या असत्या की न बोलवता एवढ्या माता भगिनी जर माझ्या सोबत आहेत. माझे सर्वच बंधू असतील, माझ्या काका आजोबा, जे आपले सगळेच नागरिक प्रभाग 10चे ते सर्वच माझ्या सोबत आहेत. आणि मला वाटतं यावेळेस माझा 100% विजय हा पक्काच आहे. जनतेने तुम्हाला का स्वीकारावं? जनतेने मला स्वीकारावं, कारण जो कोणतरी नेता किंवा कार्यकर्ता असतो तो काम करतो. मी माझ्याजवळ कुठलाही पद नव्हता तरी मी अहोरात्र जनतेसाठी उपलब्ध असते. महिलांचे कुठलेही प्रश्न असू देत, मी पोलीस स्टेशन असेल, काय शाळेची कामं असतील, पोरांसाठी काही ना काही करतच असते मी. आणि हॉस्पिटलची बिलं हे मी नेहमीच करत असते, कारण आपल्या हातात सही नाही की मी काय कॉन्क्रीट विक्रीट करू शकते. पण मी प्रत्येक माझ्या प्रभागातच नव्हे, पूर्ण कलंबोलीमध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील असते. खरं तर आपल्या मीडियाचा प्रथमतः मी आभार मानतो. आपण आम्हाला बोलण्याची संधी दिली आणि आपण एवढा वेळ थांबलात. मला असं वाटत नाही सांगायला पाहिजे का कलंबोलीमध्ये रवी भगत जो आहे त्यांनी काही कामासाठी कुठला अजेंडा घेऊन केवढा आहे. अहोरात्र दिवस रात्र फक्त आणि फक्त कलंबोलीचा विकास हेच केलेला आहे. याच्यामुळे आपल्याला वेगळं सांगायला असं पाहिजे काही नाही. तर मला असं वाटतं याच ठिकाणी आपण बसल्यानंतर आपण सर्वच मीडियावाले इथं पाहिलं असेल, याच ठिकाणी मी आंदोलन आणि उपोषणाला बेमुदत उपोषणाला बसलो होतो. त्या बेमुदत उपोषणाच्या माध्यमातून कलंबोलीतल्या बरेचशी कलंबोली गाव असेल, इतर सगळ्याच गोष्टी असेल, बरेचशी कामं ही मार्गी लागलेली आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं असेल ज्या निवडणूक कार्यालय जो आहे, या ठिकाणी जो निवडणूक कार्यालयाचा पण जो म्हणजे मंगळ कार्यालय जो आहे आमच्या समर्थ मंडळाला, त्याची प्रोसेस जवळजवळ 99% झालेली आहे. म्हणजे असे अनेक काम, आज रस्ते असतील, गावातील पाण्याची टाकी असतील, गावातले रस्ते असतील, सेवर लाईन असेल, या इतर सर्वच कामं भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे पक्षप्रवेश करण्याच्या अगोदर गेलं का. तर एक लढवया कार्यकर्ता, लढवया रोखोक बोलणारा, लढवयाच्या माध्यमातून बऱ्याचशा मी हे दिली, आपल्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून दिली. मला असं वाटत नाही का इतर कोणी काम केले, पण हे मी सांगायला आवर्जून का सांगतो तर तुम्ही साक्षीदार द्या ठिकाणचे. आणि आता नव्याने जर विचार केला तर माझ्या प्रभागामधले फक्त 2 महत्त्वाची जास्त कामं आहेत. ती म्हणजे विकासाच्या बाबतीत एक तर होल्डिंग पॉइंट. मी पक्षप्रवेश केल्यानंतर दादांनी ताबडतोब तो मंजुरी दिला. एक क्रीडांगणचा म्हणजे ज्या पद्धतीने क्रीडांगण या मुलांना खेळण्यासाठी पाहिजे. आपण एवढ्या वर्ष बघितले, जवळजवळ 30 ते 40 वर्षाला सिडकोनी फक्त क्रीडांगण आरक्षित करून ठेवलंय. परंतु मुलं त्या ठिकाणी क्रीडांगणाला जात असतात, पण त्यांना ज्या पद्धतीचं एक प्रॅक्टिसला क्रीडांगण पाहिजे असतं तो त्या पद्धतीचं क्रीडांगण आहे. तिथं खेळणाऱ्याला एक चांगलं कर्तृत्व, त्याला चांगल्या पद्धतीचं एक हे ॲडव्हान्सर भेटला पाहिजे. त्या पद्धतीने त्यांनी क्रीडांगण मंजूर दिला. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कलंबोलीमध्ये जो होल्डिंग पॉइंट आहे, कलंबोली प्रत्येक ठिकाणी या पाण्याचा साठा होता. आता आपण पाहिलं असेल यावर्षी पाणी साचलं नाही, त्या होल्डिंग पॉइंटला सुद्धा मंजुरी दिली आणि तिकडे जवळजवळ 105 कोटी रुपयाचा
आदरणीय आमदार साहेब यांच्यामधून मंजुरी दिली आणि त्या ठिकाणी आज जवळजवळ जे ट्रान्सफॉर्मर बसवलेले पाण्यासाठी त्याच्यामुळे कळंबोलीमध्ये पाणी भरला नाही आणि तो होल्डिंग पॉईंट जो आहे तो नव्याने ज्या पद्धतीने वडाला तलाव आहे त्या पद्धतीचा वडाला तलाव सारखा हा इकडे कळंबोलीचा होल्डिंग पॉईंट म्हणजे कळंबोलीतला मार्केट रेट जो रेडी रेकनर रेट आहे ना तो सुद्धा त्या होल्डिंग पॉईंट सारख्या माध्यमातून क्रीडांगण साधनामधून वाढणार आहे. त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने कामाला मंजुरी दिली. अजेंडा खूप आहेत युवकांसाठी. आज आपण पाहिलं तर या ठिकाणी IT क्षेत्र बनतोय, एअरपोर्ट आला आहे, महानगरपालिकेला नव्याने मिळतंय, हजारो तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आणि रोजगार हा मिळणार आहे तर या ठिकाणी येणारी महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीची आहे याच्यात तुल मात्र क्षेत्राने अशा विकासाच्या सोबत असलेल्या पक्षात आम्ही जाणं पसंत केलं आणि आज त्यांच्यामधून वेगवेगळ्या पद्धतीने आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर याच्यामधून वेगवेगळे कामाला मंजुरी मिळते एवढं आजच्या निवेदन सांगतो. एअरपोर्टचा तुम्ही मुद्दा काढला, विरोधांनी तोच मुद्दा उचललाय की दिबा पाटील यांचं नाव त्याला द्यावं असे जे मुद्दे आहेत त्यांनी छेडलेले आहेत. या मुद्द्याचा कुठेतरी तुम्हाला फटका बसेल असं वाटते का? तुम्हाला सांगतो आता एवढा मोठा मी माणूस नाहीये, मी साधारण नगरसेवकसाठी उभा राहिलेला आहे. एअरपोर्ट हा विषय वरच्या लेवलचा आहे. सरकार त्यावेळेस त्यांचं पण होतं, त्यांना इथली भूमिका सुचली नाही. मी बोललं नाही पाहिजे पण तुम्ही विचारला प्रश्न म्हणून सांगतो. सरकारमध्ये ते होतेच ना, आपल्याला दिबा पाटलांचं नाव देण्याला अडचण कुठे होती? तुम्ही का ते हा मुद्दा येणार आहे. मला म्हटलं आलं तर विरोधकांनी विचार केला आपण दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी ठराव का नाही घेतला इथे? दुसऱ्या कोणाचा ठराव घेण्यासाठी काय गरज पडली आपल्याला? घेतले काय? हे सगळं ही लढाई ही विकासात असावी, समाजकार्यात असावी. कुठेतरी तुम्ही शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा सोडल्यानंतर आपले काका यांच्यावरती जी निवडणूक लढवण्याची वेळ आली, तुम्ही जर सोबत असता तर आणखी त्या निवडणुकीला मजा आली असती. काय सांगता येईल? खरं तर बघा कुणावर कसली वेळ येत नसते. ज्याचा अजेंडा फिक्स आहे, माझा अजेंडा फिक्स आहे विकास. मी माझ्या 2017ला निवडणूक लढवली त्यापासून तर आतापर्यंत माझ्या जवळजवळ 2 कार्यालय या ठिकाणी आहेत. सकाळी आणि रात्री 12 वाजेपर्यंत एक कंटिन्यू कार्यालय, रात्री 2 वाजता कोणी फोन केला, 3 वाजता फोन केला तरी मी कंटिन्यू होता. मला लोकांची सेवा करायची आहे, मला लोकांची कामं करायची आहे, जनतेची कामं करण्याचा एक मनाला शेवटला का सोशल वर्क प्रत्येकाचा वेगवेगळा अजेंडा असतो. राजकीय अजेंडा माझा नाही, माझा सोशल वर्क 95% मी सोशल वर्क करतो आणि सगळी कळंबोली जनता जातात. म्हणजे कुणावर काय पर्याय असे मला कुठेतरी विकासाच्या बाबतीत कळंबोलीच्या प्रश्नाबाबतीत हे विषय बाकी होत नव्हतं. ते कमी म्हणजे लोकांचे काम होण्यासाठी मी भारतीय जनता पार्टी अजेंडा पकडला. सहाच्या उमेदवारीमध्ये अशोक मोठेंनी खरं तर त्याग केला. खूप त्यांचा संघर्ष बघता येईल या ठिकाणी. त्यांनी स्वतःची उमेदवारी कसं असतं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता सच्चे कार्यकर्ताच आहेत म्हणून तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मोठे साहेबांसारखा करते त्यांनी उमेदच टाकली ना. जर आपल्या महायुतीमध्ये एकत्र होऊन जर आपल्या विकासाला चालना भेटत असेल, आपली महानगरपालिका आपल्या महायुतीची येत असेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता एक पाऊल मागे घेऊन पुढे काम करणार आहे. अशा तुमच्या पक्ष प्रवेशामुळे त्यांना थांबावं लागलं असं काही नाहीये. त्यांनी स्पष्टपणे माझ्याशी केले, दादा तुमच्यासारखा कार्यकर्ता आमच्याकडे आल्यामुळे आम्ही खुश आहोत आणि तुमच्या सोबत उशीर झाला तुम्हाला. तुम्ही तुमच्यासारखा कार्यकर्ता 5 वर्ष अगोदर जर आमच्याकडे आला असता तर आम्हाला खूप आनंद झाला असता. पाहिलं जातं. जर सत्ता आल्यास अशोक मोठ्यांना कॉप करण्याची संधी जर मिळाली तर तुम्ही त्यांना सहकार्य करणार? माझ्यासारखा खुश माणूस कुठं होणार नाही.